नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाई करिअर अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी MPSC MVI म्हणजेच RTO मेन्स 2020साठीची बुक लिस्ट पाहणार आहोत. तर ही जी बुक लिस्ट आहे ती रिवाइज्ड असेल. याच्या मागील व्हिडिओजमध्ये आपण 2 महिन्यांपूर्वी प्रिपरेशनच्या गायडन्सचा व्हिडिओ होता आणि बुक लिस्टचा एक व्हिडिओ होता. त्यामध्ये जी बुक लिस्ट ॲड केलेली होती त्यामध्ये थोडंसं सप्लिमेंट मी आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. त्यामध्ये थोडेसे म्हणजे तुम्हाला सिलेक्शनसाठी आणखीन चॉईसेस अवेलेबल आहेत आणि चांगल्या पद्धतीचे बुक्स कशा पद्धतीने सिलेक्ट केले जातील. थोडासा अपडेटेड व्हिडिओ आहे, त्यामुळे मी या ठिकाणी रिवाइज्ड बुक लिस्ट प्रिपेअर करत आहे. तर चला आपल्या विषयाला सुरुवात करूया. बुक्स फॉर प्रॅक्टिससाठी मी पहिलंच सांगितलेलं होतं की RS कुर्मी हे बेस म्हणून वापरायचं. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे मित्रांनो, तर नेसेसिटी आणि सफिशियन्सी ह्या दोन सेपरेट गोष्टी आहेत. एखादी गोष्ट नेसेसरी असू शकते पण ती सफिशियंट असेलच असं सांगता येत नाही. त्याच पद्धतीनं RS कुर्मे हे जे बुक आहे ते नेसेसरी आहे पण सफिशियंट नाही, तर त्याला तुम्हाला सप्लिमेंट द्यावंच लागेल प्रॅक्टिससाठी. आणि म्हणूनच मी या ठिकाणी एक सप्लिमेंटरी बुक घेऊन आलो आहे. तर मेड एजी पब्लिकेशनचं मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठीचं जे ऑल सब्जेक्टचं बुक आहे ते तुम्ही प्रॅक्टिससाठी यूज करू शकता. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आले की प्रॅक्टिससाठी कुठले मॉक टेस्टसाठी किंवा MCQसाठी कुठलं बुक वापरावं. तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण RS कुर्मी केलेला असेल किंवा थोडंसं ॲडव्हान्स लेवलवरती गेलेला असाल किंवा तुम्हाला फारच सोपं वाटत असेल RS कुर्मी, तर तुम्ही मेड इझी पण वापरू शकता पण किंवा RK जैन पण वापरू शकता. पण या तिन्ही बुक्सपैकी बेस्ट म्हणून एकच वापरायचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. एक तर तुम्ही RS कुर्मी वापरा किंवा मेड इझी वापरा किंवा RK जैन. बेस मटेरियल म्हणून थेअरीसाठी एकच वापरायचं आणि प्रॅक्टिससाठी तुम्ही जास्तीत जास्त MCQ सॉल्व्ह करण्यासाठी हे तिन्ही बुक्स वापरू शकता. तर त्यामध्ये मेड इझी हे ॲड करून ठेवा, कारण थोडंसं लेवल जास्त आहे आणि व्हरायटी ऑफ क्वेश्चन्सही त्याच्यामध्ये मॉडिफाईड असल्यामुळे तुम्ही मेड इझी वापरू शकता. हे झाले ऑल सब्जेक्टसाठी. आता आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलसाठीचे 3 पुस्तकं पाहूया. त्यापैकी कुठलं तरी एक निवडायचं आहे. SS रतन आहे, त्यानंतर BC पुन्मिया आहे आणि तिसरं आहे RS कुर्मी आणि JK गुप्ता. तर या तिन्हीपैकी कुठलंही एक निवडू शकता तुम्ही स्ट्रेंथ ऑफ मटेरियलसाठी. RS कुर्मी JK गुप्ता तर बेस मटेरियल म्हणून वापरलेला असल्या कारणानं वरचे 2 पुस्तकांपैकी एक निवडू शकता. आता मेकॅनिकल टेक्नॉलॉजीसाठी त्याच्यामध्ये UC जिंदाल नावाचं एक बुक आहे, ते इंजिनिअरिंग मटेरियल नावाच्या कॉम्पोनंटसाठी वापरू शकता. आणि प्रोडक्शन प्रोसेसेससाठी एकतर अमिताभ घोष नावाचं पुस्तक, अमिताभ घोष ऑथरचं प्रोडक्शन इंजिनिअरिंग नावाचं पुस्तक आहे. त्यानंतर PC शर्मा आहे, हजरत चौधरी आहे किंवा कल्पक जियान नावाचं फॉरेन ऑथरचं एक बुक आहे. तर या खालील जे 4 बुक्स आहेत त्यापैकी एक बुक तुम्ही वापरू शकता प्रोडक्शन इंजिनिअरिंगसाठी. आणि वरचं UC जिंदाल जे आहे ते इंजिनिअरिंग मटेरियल आहे. तर याला तुम्हाला एकतर RS कुर्मीला सप्लिमेंट द्यावं लागेल किंवा मेड इझीला किंवा RK जैन, जे तुम्ही बेस मटेरियल म्हणून निवडलं आहे तिन्हीपैकी कुठलंही एक निवडा, पण प्रॅक्टिससाठी तिन्ही वापरू शकता. तर यामध्ये तुम्ही UC जिंदाल इंजिनिअरिंग मटेरियलसाठी वापरा किंवा आणि उरलेला जे प्रोडक्शन इंजिनिअरिंगचा भाग आहे, चिप फॉर्मिंग, नॉन चिप फॉर्मिंग, नॉन ट्रॅडिशनल मशीनिंग प्रोसेसेस, या सर्व सिलेबससाठी तुम्ही अमिताभ घोष प्रोडक्शन इंजिनिअरिंग वापरू शकता किंवा PC शर्मा, हजरा चौधरी आणि कल्पक जियान हे पुस्तक वापरू शकता. थेअरी ऑफ मशीनसाठी आहे SS रतन आहे, RS कुर्मी आणि अमिताभ घोष आहे किंवा अमिताभ घोष आहे. या तिन्हीपैकी एक वापरा. SS रतन पण चांगला आहे. RS कुर्मी तर आपण बेस म्हणून वापरतात, त्यामुळे डेटा रिवाईज त्याच्यामध्ये तोच डेटा. तर थेअरी ऑफ मशीनसाठी आपण SS रतन, RS कुर्मी किंवा अमिताभ घोष या तिन्हीपैकी एक पुस्तक यूज करू शकता. फ्लुइड मेकॅनिक्ससाठी आहे RK बन्सल, RK राजपूत आणि सिंजल अँड सिम्बाला. तर या 3 पुस्तकांपैकी मी सजेस्ट करेन RK बन्सल. लँग्वेज इझी आहे आणि चांगलं आहे पुस्तक. तुम्ही RK बन्सल किंवा RK राजपूत देखील यूज करू शकता किंवा ते सिंजलचं पण चांगलं आहे. या तिन्हीपैकी एकच निवडा आणि त्यालाच फॉलो करा. जर आतापर्यंत तुम्ही एखादं पुस्तक दुसरं कुठलं फॉलो करत असाल तर आता चेंज करू नका. ज्यांनी आणखी समजा ज्यांना करायचं आहे किंवा नेक्स्ट अटेम्प्टसाठी करू इच्छितात त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे. थर्मल इंजिनिअरिंगसाठी PK नाग आणि RK राजपूत आहे. काही जणांचं PK नाग आहे, काही जणांनी RK राजपूत घेतलेलं आहे. तर आता सध्या जे आहे तेच ठेवा. दोन्ही पुस्तकं तेवढेच स्टँडर्ड लेवलचे आहेत. ॲटोमोबाईल इंजिनसाठी V गणेशन आहे आणि ML माथुर आहे. दोन्हीपैकी कुठलंही घ्या, V गणेशन देखील चांगलं आहे, पण एकच ठेवा, कारण 2 पुस्तकं करण्यात इतका वेळ नाही. तेवढं आपलं ब्रेन तेवढं लोड घेऊ शकतं का तेही महत्त्वाचं आहे. बुक रिडिंग किंवा रिसोर्सेस सिलेक्ट करताना 2 फॅक्टर कन्सिडर करायचे. एक आपल्याला टाईमची किती परमिशन आहे आणि दुसरा आपला ब्रेन किती लोड घ्यायला तयार आहे. भले आपल्याकडे 1 वर्षाचा टाईम असेल पण 10 पुस्तकं रीड करण्या एवढा लोड आपला ब्रेन घेऊ शकत नाही किंवा फॉरगॉटिंग चालू होते किंवा डिलीट करायला चालू होतं. त्यामुळे एकच रिसोर्स वारंवार केल्याने ते फिट बसतं आणि कमीत कमी वेळेमध्ये देखील होऊ शकतं.
त्यामुळे रिसोर्सेस कमी वापरलेले कधीही चांगलं. त्याच्यानंतर आहे इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स. आता हा सगळ्या विद्यार्थ्यांसमोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे की इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्सचं करायचं काय. जरी हा बेसिक इलेक्ट्रॉनिक्स भाग असेल, तो इलेक्ट्रॉनिक्सवाल्यांसाठी बेसिक आहे, पण आपल्यासाठी हा ॲडव्हान्सच आहे, कारण आपली ब्रँच मेकॅनिकल असल्या कारणानं इलेक्ट्रॉनिक्स आपल्याला हार्ड जातं थोडं. तर त्यासाठी मी सजेस्ट करेन रघुनंदन GH नावाचं एक बुक आहे. त्याचबरोबर BL थेरेजा आहे यशचांद, आणि VK मेहता आहे. या तिन्हीपैकी कुठलंही एकच निवडा, आणि प्रॅक्टिससाठी मात्र तुम्ही तिन्ही पुस्तकाच्या लास्ट पेजवरचे MCQs यूज करू शकता, कारण प्रॅक्टिस जितकी महत्त्वाची तितकेच मार्क जास्त. बुक अभ्यासासाठी एकच निवडा, प्रॅक्टिससाठी ॲज पर द टाईम परमिशन कितीही निवडा, त्यात काही विषय नाही. रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगमध्ये CP अरोरा इज द बेस्ट बुक. तुम्ही CP अरोरा वापरा, असं मी सजेस्ट करेन त्या ठिकाणी. त्याचबरोबर इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंगसाठी OP खन्ना नावाचं रेफरन्स बुक आहे, आणि मी स्ट्रॉंगली सजेस्ट करेन, कुठेही सांगितलं जात नाही किंवा मी ज्यावेळी अभ्यास केला त्यावेळी MSBTचं डिप्लोमाचं टेकमॅक्स पब्लिकेशनचं MQC मेट्रोलॉजी आणि क्वालिटी कंट्रोल नावाचं बुक आहे. SQC पार्टसाठी एकदम बेस्ट आहे. डिफेक्ट अँड डिफेक्टिव्ह चार्ट, एक्स अँड आर बार चार्ट, एक्स बार चार्ट या चार्टसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. OP खन्ना वापरू शकता, MSBTचं हे वापरू शकता, किंवा तुम्ही इतर कुठलं वापरत असाल तर ते देखील चांगलंच आहे. तर विषय 10-20च मार्कांचा आहे, पण जास्त रेफरन्सेस वापरण्याची काही आवश्यकता नाही, एकच कुठलं तरी रेफर करा. तर मी सांगेल OP खन्ना हे MQC किंवा इंडस्ट्रीयलच्या आपलं जे इंजिनिअरिंगचं मॅनेजमेंट आहे त्यासाठी तुम्ही OP खन्ना वापरा, आणि MQC आणि SQCसाठी तुम्ही डिप्लोमा वापरू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येण्यासाठी आपण प्रयत्न करूयाच, आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तर आपण सर्वांचं मी या ठिकाणी आपण सर्वांची रजा घेतो, आणि आपण पुढील व्हिडिओमध्ये मिळूया. ओके, धन्यवाद.